आपण मागच्या लेक्चर मध्ये हाऊ टू क्रिएट कंपनी बघितलं, कंपनी कशी क्रिएट करायची बघितली, त्याच्या शॉर्टकट की आपण त्या ठिकाणी बघितल्या. तर कंपनी क्रिएट करण्यासाठी आपण F3 बटन प्रेस केलं म्हणजेच कंपनी इन्फो प्रेस केला, त्याच्यामध्ये जी माहिती होती ती संपूर्ण आपण भरली. त्याचे नाव, मेलिंग इन्फॉर्मेशन, नॅशनॅलिटी, स्टेट, कॉन्टॅक्ट डिटेल्स, करन्सी रिपोर्ट्स, फिनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम, असे काही ज्या ज्या नेसेसरी आयटम्स होते ते आपण फिलअप केले आणि आपण क्रिएट कंपनी केली. आता जेव्हा जेव्हा तुम्ही टॅलीमध्ये काही ट्रान्झॅक्शन करणार आहात तेव्हा लक्षात ठेवायचं की मी माझ्या कंपनीतच काम केलं पाहिजे. मग मी माझ्या कंपनीत काम करण्यासाठी काय केलं पाहिजे, जेवढ्या कंपनी आहे त्याच्यातनं माझी कंपनी सिलेक्ट केली पाहिजे. मग कंपनी सिलेक्ट करायसाठी काय करायचं, F1 किंवा सिलेक्ट कंपनी किंवा कंपनी इन्फो मध्ये पण तुम्ही जाऊ शकता. सिलेक्ट कंपनी केल्यावर तुम्हाला जेवढ्या कंपनी पीसी ला असतील तेवढ्या दिसतील, ह्या लॉग इनला असतील तेवढ्या दिसतील. त्याच्यातनं आपली कंपनी आपण सिलेक्ट करायची. तुम्ही स्वतःच्या नावाची कंपनी क्रिएट केलेली असेल असं मी गृहीत धरते. यानंतर मी जे ट्रान्झॅक्शन करणार आहे ते SY बीकॉम या कंपनीमध्ये करणार आहे. म्हणून मी काय करणार, मी SY बीकॉम ही कंपनी त्या ठिकाणी सिलेक्ट करणार. ठीक आहे. आता मी ट्रान्झॅक्शन जे करेल ते SY बीकॉम या कंपनीमध्येच मला दिसणार आहे. तुम्हाला दिसतंय का इथे? इथे दिसतंय SY बीकॉम कंपनी, ही आता माझी कंपनीचं नाव आहे. या कंपनीमध्येच मी आता काम करेल. सो आपण SY बीकॉम या कंपनीमध्ये सगळे ट्रान्झॅक्शन पुढचे करणार आहोत. सगळ्यात आधी समजून घ्या, हे स्ट्रक्चर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे गेटवे ऑफ टॅली. हे स्पेलिंग पण पाठ करून घ्यायचं. गेटवे ऑफ टॅली, इथूनच सगळ्या व्यवहारांची, सगळ्या इनपुटची सुरुवात होते गेटवे ऑफ टॅली पासून. गेटवे ऑफ टॅली मध्ये मास्टर मध्ये अकाउंट्स इन्फो आहे, जे तुम्ही फर्स्ट इयर बीकॉम ला शिकलेल्या आहात. अकाउंट इन्फो मध्ये बघा तुम्ही ग्रुप बनवले होते, तुम्ही लेजर्स बनवले होते, तुम्ही वाउचरचे टाईप पाहिले होते आणि स्टॅच्युटरी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाहिलेली होती. तर अकाउंट्स इन्फो आपण पाहिलेले आहे. या वर्षी सगळ्यात महत्वाचं आहे इन्व्हेंटरी इन्फो. लक्षात घ्यायचं, ह्या वर्षी सगळ्यात महत्वाचं आहे इन्व्हेंटरी इन्फो. सगळे जी इन्व्हेंटरी असतो, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, माल विच इज मुवेबल फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा जो आपला माल आहे, जो स्टॉक आहे, जो टॅलीमध्ये आपण ज्याची नोंद ठेवतो आहोत, अशा मालाच्या संदर्भात संपूर्ण जी माहिती असेल ती इन्व्हेंटरी इन्फो मध्ये असते. म्हणून आपण या वर्षी सगळ्यात जास्त फोकस आपला इन्व्हेंटरी इन्फोवर असणार आहे. तर इन्व्हेंटरी इन्फो मधले महत्वाचे पॉइंट्स काय आहे, स्टॉक ग्रुप्स आहेत, स्टॉक आयटम्स आहेत, युनिट्स ऑफ मेजर आहेत, इथे स्टॉक कॅटेगरी येते, इथे गोडाऊन येतं, व्हाउचर टाईप, नंतर हे काही डिटेल्स आहेत ते आपण योग्य वेळ आल्यावर बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आज आपण बघणार आहोत की ही माझ्या कंपनीमध्ये काम करताना दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. F11 म्हणजे कंपनी फीचर्स आणि F12 म्हणजे कॉन्फिगर विंडो. ह्या दोन गोष्टी तुम्हाला सेटिंग मध्ये सेटिंग चेंज करण्यासाठी खूप महत्वाच्या असतात. हे बघा, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ही F11 आणि F12, याच्यामधनं सेटिंग चेंज केल्यावर आपण टॅली ERP9 मध्ये बरेचसे व्यवहार करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण सगळ्यात आधी ओपन करूयात. सगळ्यात आधी आपण ओपन करणार आहोत F11. लिहून घ्यायचंय. F11 म्हणजे कंपनी फीचर्स. कंपनीचे जे काही फीचर्स असतील त्या F11 सेटिंग मध्ये आपण चेंज करू शकतो. F11 कंपनी फीचर्स. आता कंपनी फीचर्स बघा, ही विंडो ओपन झाली. मी जेव्हा त्याच्यावर क्लिक करते आहे तर ही विंडो ओपन झाली. या कंपनी फीचर मध्ये काय काय येतं, अकाउंटिंग फीचर्स येतात, इन्व्हेंटरी फीचर्स येतात, स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन येतं. हे जेव्हा आपण जीएसटीचा विचार करू ना तेव्हा आपण जीएसटी याच्यामध्ये बघणार आहोत. ऍड ऑन फीचर येतं आणि क्विट म्हणजे इथून आपण बाहेर निघू शकतो. तर अकाउंटिंग फीचर्स तुम्ही FY बीकॉम ला बघितलेले आहेत. हे SY बीकॉम मध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा या सगळ्या अकाउंटिंग फीचर्सचा तुम्ही अभ्यास केलेला असणार आहे. आता ही विंडो क्लोज करायची असेल तर Ctrl+M शॉर्टकट की आहे किंवा इथे क्लोज मेनूवर तुम्ही प्रेस करू शकता. तर अकाउंटिंग फीचर्स आणि दुसरं काय सांगितलेलं मी, इन्व्हेंटरी फीचर्स. क्विट केलं मी या ठिकाणी, पुन्हा क्विट करते.
कंपनी फीचर्स F11 शॉर्टकट की, कंपनी फीचर्स, त्याच्यामध्ये अकाउंटिंग फीचर, दुसरं आहे इन्व्हेंटरी फीचर्स, जे आता आपल्याला खूप महत्वाचं आहे कारण आपण इन्व्हेंटरी विथ डिटेल्स इन्व्हेंटरी मध्ये आपण देणार आहोत. कंपनी जी क्रिएट केली ती विथ इन्व्हेंटरी आपण कंपनी क्रिएट केलेली आहे. तर कंपनीची लिस्ट ओपन झाली, तिथून मी माझी SY BCom ची कंपनी आता घेणार आहे. आता याच्यामध्ये बघा SY BCom कंपनी शेंदुर्णी ही माझी कंपनी आहे. इन्व्हेंटरी फीचर्स मला चेंज करायचे आहेत. कोणते कोणते साधारणतः मला चेंज करायचे आहे? सपोज मला गोडाऊन बनवायचं आहे, तर गोडाऊन साठी काही मला इथून चेंजेस करावे लागतात. जनरल मध्ये काही चेंज करायची गरज नाही. पहिला पॉइंट जो आहे जनरलचा, त्याच्यामध्ये काही चेंज करायची गरज नाही. स्टोरेज अँड क्लासिफिकेशन बघा, सेकंड ऑप्शन दिसतोय तुम्हाला, स्टोरेज अँड क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन बघा, मेंटेन मल्टिपल गोडाऊन. मेंटेन मल्टिपल गोडाऊन म्हणजे काय? आपल्याला गोडाऊनचे डिटेल्स, एकापेक्षा जास्त गोडाऊनचे डिटेल्स मेंटेन करायचे आहेत का? त्याच्यासमोर काय लिहिलंय? नो. तर आपण काय करायचं, टॅब दाबत चालायचं किंवा डाऊन एरो दाबत गेलात, तिथे नो आहे, तिथे येस करायचं, YES, आणि पुन्हा टॅब दाबायचं किंवा तुम्ही एरो बटन पण प्रेस करू शकता. इथे फक्त मी गोडाऊनचं सांगते. मेंटेन मल्टिपल गोडाऊनला आपण काय केलं, जिथे नो होतं तिथे आपण काय केलंय, फक्त येस केलेलं आहे. आणि मग मी नेक्स्ट 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 टॅब दाबत चला किंवा नेक्स्ट बटन तुम्ही दाबू शकता. शेवटी येतं ऍक्सेप्ट. ही स्क्रीन जी आहे, जी तुम्ही बदल केले ते तुम्हाला सेव्ह करायचे आहेत का? एक तर वाय प्रेस करा किंवा येस वर तुम्ही क्लिक करू शकतात किंवा एंटर की सुद्धा तुम्ही प्रेस करू शकतात. आता काय केलं मी, गोडाऊनचं फीचर ऑन केले. कुठून केले? F11 मध्ये गेली, त्याला म्हणतात कंपनी फीचर्स. कंपनी फीचर्स मध्ये गेल्यानंतर मी काय केलं, कंपनी फीचर्स मध्ये मेंटेन मल्टिपल गोडाऊनला नो होतं, तिथे मी मेंटेन मल्टिपल गोडाऊनला येस केलं. ठीक आहे. आता मी जाते गेटवे ऑफ टॅली. गेटवे ऑफ टॅली मध्ये सिक्वेन्स सांगतोय, इन्व्हेंटरी इन्फो. इन्व्हेंटरी इन्फो मध्ये आधी गोडाऊन दिसत होते का? इथे नव्हते दिसत, आता गोडाऊन दिसतात. मग मी करणार गोडाऊन. गोडाऊन ओपन झाल्यावर बघा तिथे भरपूर ऑप्शन आले, सिंगल गोडाऊन, मल्टिपल गोडाऊन. आता सिंगल गोडाऊन म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. सिंगल गोडाऊन म्हणजे काय? तर सिंगल गोडाऊन म्हणजे एका वेळेला एक गोडाऊन आपण बनवू शकतो, त्याला म्हणतात सिंगल गोडाऊन. मल्टिपल गोडाऊन म्हणजे एका वेळेला एकापेक्षा जास्त गोडाऊन आपण बनवू शकतो, प्रिपेअर करू शकतो, क्रिएट करू शकतो. तर आता आपल्याला जर गोडाऊन क्रिएट करायचे असले तर आपण काय करू शकतो? गोडाऊन क्रिएट करण्यासाठी गेटवे ऑफ टॅली, गेटवे ऑफ टॅली सिक्वेन्स लिहून घ्यायचा. प्रश्नपत्रिकेमध्ये असंच येतं, हाऊ टू क्रिएट गोडाऊन्स. मग आपल्याला काय करावं लागतं? सिक्वेन्स लिहावं लागतो. कसा लिहावं लागतं? गेटवे ऑफ टॅली लगेच एरो, इन्व्हेंटरी इन्फो लगेच एरो, गोडाऊन्स एरो, सिंगल गोडाऊन एरो, आणि क्रिएट. क्रिएट म्हणजे बनवा. तुम्ही क्रिएटचा ऑप्शन दाबल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. दिसते सगळ्यांना विंडो? ही विंडो ओपन झाली आहे माझ्या कंपनीची गोडाऊन क्रिएशनची. आता नेम, नेम म्हणजे त्या गोडाऊनला असलेलं नाव. आता समजा माझ्या गोडाऊनला मी नाव दिलेलं आहे शेंदुर्णी. शेंदुर्णीचं गोडाऊन मला द्यायचं आहे. नंतर आहे अलाइज नेम. अलाइज नेम म्हणजे या गोडाऊनला काही दुसरं नाव आहे का? आपलं जसं टोपण नाव असतं, एखाद्याचं नाव असतं रोहित, त्याला पिंट्या, बंट्या, राणी, काय नाव असतात ना वेगवेगळे मुला मुलींचे, टोपण नाव, उर्फ नाव. तसं शेंदुर्णीच्या गोडाऊनला जर तुमचं काही दुसरं नाव असेल तर ते अलाइज नेम. मी काही टाकत नाही दुसरं, त्याला टोपण नाव. अंडर प्रायमरी फील्ड, आता इथे फील्ड दिसतंय बघा, मेन लोकेशन आणि प्रायमरी, हे दोन जे गोडाऊन्स असतात ते ऑलरेडी टॅलीने प्रोव्हाइड केलेले असतात, एक मेन लोकेशन आणि एक प्रायमरी. आता मी शेंदुर्णीचं गोडाऊन आहे ते प्रायमरी मध्ये सेट करते आहे. पुढचं आहे अवर स्टॉक विथ थर्ड पार्टी. नो, थर्ड पार्टी स्टॉक विथ अस. मी नो ठेवते सध्याचं, फक्त तुम्हाला गोडाऊन कसं क्रिएट करायचं ते मी या ठिकाणाहून सांगते. तर मी इथे येस केलं. पुन्हा तुम्हाला दुसरं गोडाऊन बनवायचं असेल, जामनेर, समजा जामनेरचं गोडाऊन तुम्हाला बनवायचं आहे, पुन्हा त्याचं टोपण नाव आहे का, अलाइज नेम आहे का, नसेल, पुन्हा मी प्रायमरी फील्ड मध्ये करते, पुन्हा टॅब दाबलं की येस होणार आहे. तर आपण कसं करतो आहोत, गोडाऊन कसं क्रिएट करायचं बघा. पुन्हा एकदा मी सिक्वेन्स सांगते. सगळ्यात आधी गोडाऊन क्रिएट करण्यासाठी F11 फीचर्स मध्ये जायचं. हे एकचदा करावं लागतं. त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मध्ये आपली कंपनी सिलेक्ट करायची. त्याच्यामध्ये हा जो आहे मेंटेन मल्टिपल गोडाऊन, तिथे नो होता, तिथे येस करायचा. ऑलरेडी आपण केलेला आहे, तुम्हाला मी आधी शिकवलं.
त्याच्यानंतर आता जेव्हा तुम्हाला गोडाऊन क्रिएट करायचं आहे तेव्हा जायचं गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, गोडाऊन्स मध्ये सिंगल गोडाऊन क्रिएट केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला ज्या गोडाऊनचं नाव टाकायचं आहे ते तुम्ही टाकायचं आणि सगळ्या फील्ड भरून त्यानंतर स्क्रीन ऍक्सेप्ट करायची बाय प्रेसिंग Y और एंटर की. या पद्धतीने तुम्ही गोडाऊन बनवू शकतात. हे सिंगल गोडाऊन मी बनवलं, क्रिएशन ऑफ गोडाऊन झालं. मला जर तो गोडाऊन बघायचे असतील, कोणते कोणते मी गोडाऊन बनवलेले आहेत, तर त्याला डिस्प्ले हा ऑप्शन असतो. बघायचं असेल गोडाऊन तर डिस्प्लेवर जायचं, डिस्प्ले. आता बघा मी 4 गोडाऊन बनवले तुमच्या समोर, एम, जामनेर, मेन लोकेशन, शेंदोर्णी. आता मेन लोकेशन हा ऑलरेडी टॅलीने प्रोव्हाइड केलेला आहे. मी शेंदोर्णीचं गोडाऊन मला बघायचं आहे. लगेच त्याच्यावर क्लिक केलं की शेंदोर्णीचं गोडाऊन या ठिकाणी ओपन होईल. त्याचा स्टॉक वगैरेची इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवेल. हे झालं डिस्प्ले. डिस्प्ले म्हणजे दाखवणे. अल्टर हा एक ऑप्शन आहे. अल्टर म्हणजे टू मेक सम चेंजेस इन दॅट पर्टिक्युलर आयटम. आपल्याला जर काही चेंजेस करायचे असले त्या आयटम मध्ये तर आपण या ठिकाणाहून करू शकतो अल्टर. आता अल्टर समजा मला याचं स्पेलिंगच चुकलेलं आहे, AAM, मला चेंज करायचं, त्याचं स्पेलिंगच, त्याच्या नावामध्ये बदल करायचा आहे, तर मी काय करणार, AI. ठीक आहे, मी चेंजेस केले, पुन्हा टॅप दाबणार आणि स्क्रीन Y प्रेस करून मी सेव्ह करणार किंवा एंटर करणार. बघा स्पेलिंग चेंज झालं. मग तुम्हाला कळतंय का? जर मला गोडाऊन बनवायचं असेल तर गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, नंतर गोडाऊन्स मध्ये क्रिएट बनवायचा, डिस्प्ले म्हणजे बघायचा, अल्टर म्हणजे चेंज करायचा. आता मल्टिपल गोडाऊन म्हणजे काय? एका वेळेस एकापेक्षा जास्त गोडाऊन मला बनवायचे असतील तर वी हॅव टू यूज दिस ऑप्शन मल्टिपल गोडाऊन्स. फॉर दॅट create the another window will be open. If I want to take main location here, main location समजा माझं जळगावचं असेल तर मी मेन लोकेशन जळगावचं असेल तर जळगाव मध्ये माझे 2-3 गोडाऊन एकापेक्षा जास्त असू शकतात. समजा जळगावचं माझं गोडाऊन आहे, जळगावचं माझं गणेश कॉलनी ला एक गोडाऊन आहे मेन लोकेशनला. दुसरं गोडाऊन आहे माझं अजिंठा चौफुली है ना. एका वेळेला मी किती गोडाऊन बनवते बघा, लक्षात घ्या. अजिंठा चौफुली आहे, तिसरं आहे कोटेनगर आणि चौथं आहे NMU है ना. इतके गोडाऊन मी एका मिनिटात एकाच वेळेस एकाच पॉपअप मध्ये बनवले. पुन्हा काय करायचं, टॅब दाबायचं, स्क्रीन कशाने सेव्ह करतोय Y प्रेस करायचं किंवा एंटर प्रेस करायचं किंवा कीबोर्डने तुम्ही टाकू शकतात. आपण काय केलं, गोडाऊन बनवले पण कसे, एकाच वेळेस एकापेक्षा जास्त क्रिएट केले. आता मला जर डिस्प्ले करायचे असले तर डिस्प्ले मध्ये बघा किती वाढले. मी कोटेनगरचं वाढवलं, मेन लोकेशन मध्ये NMU वाढवलं, त्याच्यानंतर मी गणेश कॉलनी वाढवली. ते सगळे गोडाऊन मला इथे दिसत आहेत डिस्प्ले मध्ये. मला जर त्यांच्यामध्ये बदल करायचे असले तर मी कोणता ऑप्शन करेल, अल्टर है ना, अल्टर. आता अल्टर ज्याला मला चेंज करायचं असेल त्याला मी सिलेक्ट करेल. अल्टर ऑप्शनने आपण चेंजेस करू शकतो. NMU जळगाव, त्याला मला चेंज करायचं KBC NMU जळगाव या नावाने त्याला मी चेंज करेल. ठीक आहे, येस. दुसरा एक गोडाऊन त्यांनी बनवला. तुम्हाला जर डिलीट करायचं असेल, आता आपण बघितलं क्रिएशन, डिस्प्ले, अल्टरेशन. आता हाऊ टू डिलीट द गोडाऊन. तुम्हाला जर एखादं गोडाऊन तुम्ही विकलं किंवा आता त्या गोडाऊनचं काम नाहीये टॅलीमध्ये, त्याचा व्यवहार आपण आता करत नाही, तर आपल्याला काय करायला लागतं, गोडाऊन डिलीट करावं लागतं. हाऊ कॅन वी डिलीट दॅट गोडाऊन. आता 2 गोडाऊन NMUच्या नावाचे झालेत, आपल्याला एक डिलीट करायचं, तर कसं करायचं, गेटवे ऑफ टॅली. अगेन बघा सिक्वेन्स तोच राहतोय, लक्षात घ्या. गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, गोडाऊन मध्ये अल्टर सिलेक्ट करायचं. डिलीट करण्यासाठी अल्टर सिलेक्ट करायचं. कोणतं गोडाऊन तुम्हाला डिलीट करायचं आहे, समजा मला KBC NMU जळगाव हे गोडाऊन डिलीट करायचं आहे, तर वी हॅव टू सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर गोडाऊन फ्रॉम दॅट लिस्ट. मी सिलेक्ट करते. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला दाबावं लागेल अल्टर D, लिहून घ्या. To delete or remove any item from tally, we have to press Alt plus D.
म्हणजे अल्टर आणि डी दोघं की एकत्र आपण प्रेस केल्या पाहिजे. तो आपल्याला विचारतो मग डिलीट येस ऑर नो. जे आपल्याला पाहिजे असेल डिलीट करायचं असेल तर येस. म्हणजे डिलीट जर तुम्हाला करायचं असेल तर कसं करायचं, गेटवे ऑफ टॅली सिक्वेन्स लक्षात ठेवा. गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, गोडाऊन्स मध्ये डिलीट करण्यासाठी आधी अल्टरवर जावं लागतं. मी रिपीट करते पुन्हा पुन्हा. डिलीट करण्यासाठी अल्टरवर जायचं. अल्टरवर केल्यानंतर तुम्हाला जो गोडाऊन डिलीट करायचा असेल त्याला सिलेक्ट करायचा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर काय शॉर्टकट की सांगितली मी, अल्टर प्लस डी. काय शॉर्टकट की सांगितली, अल्टर प्लस डी. लिहून घ्यायचे तुम्ही. अल्टर दाबून ठेवायचा, त्याच्यामध्ये डी दाबून ठेवायचा. तुम्ही जर ही की प्रेस केली त्याच्यानंतर तुमचा हा जो गोडाऊन असेल तो डिलीट होईल. ठीक आहे, यानंतर तुमचा हा डिलीट होईल. अल्टर प्लस डी ही त्याची शॉर्टकट की आहे. ठीक आहे, तर आपण आज काय काय पाहिलं याच्यामध्ये, हाऊ टू क्रिएट गोडाऊन्स, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सेटिंग चेंज कराव्या लागतात. F11 फीचर मध्ये जाऊन आपण ते केलं. F12 ला कॉन्फिगरेशन विंडो असते, त्याच्यामध्ये पण काही सेटिंग्स असतात, त्या पण आपण बघणार आहोत. तर आपण गोडाऊन क्रिएशनचं या ठिकाणी बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा जो भाग आहे तो बघणार आहोत.